जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. एक मिनिट आपण थांबूयात आणि मग सुरुवात करूयात. कोण कोण आलेत? छायाताई, लताताई, सुकेशाताई, विशाखाताई, विद्याताई, अपर्णाताई, ब- म्हणजे निशिगंधाताई फक्त नाही. सहावं वाक्य आपण करत होतो माझ्या मते. आणि छायाताई करत होत्या ना माझ्या मते. हो सर, हा. सुरुवात केलेली होती आपण. हा. एक ठीक आहे, माझ्या मते 9 लोक झालेत. तर रुपालीजी आणि कपिलजी आले का? का नाही आज दिसत आहेत अजून? बरं, ठीक आहे, चालेल. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही मला सहकार्य दिलं, त्यामुळे मला मकरंद बुवा रामदासींचं गुरुचरित्रावरचं कथा प्रवचन 3 दिवस अ, शांतपणे श्रवण करता आलं. अनुभव खूपच छान होता. आणि बुवांनी एक एक ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी डोळे उघडत होते. तुम्हा कोणाला देखील जर का भारतामध्ये असताना बुवांचं प्रवचन ऐकता आलं, कुठलाही विषय असो, भागवत असो, रामायण असो किंवा काय त्यांचं नाव? गुरुचरित्र, मकरंद बुवा रामकथा पूर्ण रामदासी. ऐकले सर. त्यांची रामकथा पूर्ण ऐकली सर मी. अरे वा, मकरंद बुवा. हा, म्हणजे खूप खूपच नशीबवान छान आहात. सांगतात. हो, हो ना, एका रामदासी व्यक्तीकडनं रामाची कथा ऐकणं यासारखं परमभाग्य नाहीये बघा. खरंच आहे. तर आणि फार त्यांचा मनापासून सांगतात. त्यांचं जे होतं आता जी लेक्चर्स ते रेकॉर्डिंग केलंय का त्याचं? आता हो, इथल्या याचं युट्यूबवर रेकॉर्डिंग आहे सर. नाही, इतर कीर्तनांची तर युट्यूब वर आहेतच कीर्तन त्यांची. पण हम्म. आता म्हणजे आमच्या इकडे डॅलस फोर्ट वर्थ मध्ये जो कार्यक्रम झाला 3 दिवस, त्याचं रेकॉर्डिंग आहे का नाही ते मी चेक करतो. कारण की आमचे माजी अध्यक्ष जे आहेत दिलीप राणे, ते रेकॉर्डिंग करत होते मोठ्या त्यांच्या प्रोफेशनल कॅमेऱ्यानी. फक्त ते त्यांनी युट्यूबवर ठेवलंय का नाही, मी जर का मला मिळालं तर मी तुम्हाला नक्कीच सगळ्यांना पाठवेन. हो चालेल. सर. हं. आणि मी जे काही थोडस त्यातनं माझ्यासाठी जो बोध घेतला तो म्हणजे 2 खूप मोठी वाक्य बुवांनी सांगितली. एक म्हणजे म्हणले ते की दररोज ही 2 वाक्य स्वतः देवासमोर बसून म्हणा, की देवा मला काही कळत नाही, तू माझं कल्याण कर. प्रार्थना देवा तुझी ही ते त्यांचं खूप छान आहे ते. हो हो, ते देखील बुवांनी म्हणलं. हा, प्रार्थना देवा तुलाही, तू असा जवळी राहा. तू असा जवळी राहा. हा. हा. मी मी जिथे जिथे जाईन जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रेमदृष्टीने पहा. हं. आणि खूपच छान. इतकं करुण स्वरामध्ये म्हणतात की डोळ्यामधनं अश्रू अ, अ, ओघळतात. अगदी अगदी. आणि त्याचबरोबर गुरुजींनी मला जे आवडतं स्वतःला वैयक्तिक, की जे माझी आजी म्हणायची करुणाष्टक,
कल्याण करी रामराया. हो हो, ते पण खूप छान आहे. मला पण हा आवडतात ते खूप. हा अगदी म्हणजे मला अगदी ते बुवा आजीची फारच छान आठवण येते. म्हणतात. डोळ्यासमोर आजी आली आणि मला कायम रडू येतं आजीची आठवण येऊन. आणि बुवा कीर्तन खूपच छान करतात. हो ना, कीर्तन हो. फार सुंदर. आणि बुवांनी खूप छान छान गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यात ते म्हणले की रडणं हा अजिबात वीकनेस नाही. हा, नाहीये. दौर्बल्याचा उलट प्रकार नाहीये. हा. तो उलट तुम्ही बळकट आहात हा प्रकार आहे. कारण की तुम्ही तुमच्या ज्या खऱ्या भावना आहेत त्या निर्भीडपणे बाहेर आणू शकता आणि इतर जगाला काय वाटतं याची तुम्हाला तमा नसते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावना बाहेर आणता आणि हे शौर्याचं लक्षण आहे. कारण की जो माणूस रडतो त्यालाच हृदय असतं आणि ज्याला हृदय असतं त्यालाच पुढे दया, क्षमा, शांती या तिन्ही गोष्टी शक्य असतात. खूपच छान. म्हणजे सगळ्यांनी जरूर अनुभव घ्यावा. चालेल. आपण आता आपल्या अभ्यासक्रमाकडे बोलूयात. अ, छायाताई तुम्हीच करत होतात. 6वं वाक्य होतं. हो सर. हा. सूर्यनमस्कारेण शरीबलं वर्धते, सौख्यं स्वास्थ्यं चोपपद्यते. हा तर आपण काल शरीरम आपण काय म्हणलं होतं? शरीर शरीर चुकलं काहीतरी हा त्याच्यात एक वाक्य अर्थ राहिलाय शब्द. हा शरीरस्य पाहिजे होतं ना. हो शरीर. शरीराचे बळ. हो हम्म. सूर्यनमस्कार केल्याने वाढते. नाही आता सूर्यनमस्कार केल्याने आहे का इथे? नाही, सूर्यनमस्काराने. हा बरोबर. आता कसं तुम्हाला बरोबर कळलं छायाताई. हो, सूर्यनमस्काराने शरीराचे बळ वाढते. वाढते. आणि हा. स्वास्थ्य पण. नाही नीट स्वास्थ्य. नीट नीट प्रत्येक शब्दाचा आपल्याला अनुवाद करायचा आहे. कुठलेही गाळायचं हो नाही आपल्याला. हो. हा स्वास्थ्यहम स्वारस्थ्यम नाही चोपपद्यते. स्वास्थ्यम आहे ते. स्वास्थ्यम. हा सौख्यम स्वास्थ्यम स्वास्थ्यम च उपपद्यते. संधी येते. हा च अधिक उपपद्यते. अधिक उपपद्यते. चोपद्य चोपपद्यते. 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 हा सांगा बघू. हम्म. पहिल्या वाक्याचं झालेलं आहे तुम्ही करून अनुवाद. आता उरलेल्या वाक्याचं करा. सौख्यम सौ स्वास्थ्यम स्वास्थ्यम. च हा उपपद स्वास्थ्य. उपपद्यते. सौख्य म्हणजे सुख आणि स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. नाही सौख्य आणि स्वास्थ्य का नाही मराठीत का नाही वापरायचे हे शब्द? सौख्य म्हणतो ना आपण, मराठी शब्द आहे ना. हो आहे ना. हा मग वापरा. सौख्य आणि आरोग्य. स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. किंवा स्वास्थ्यही म्हणू शकता तुम्ही. मराठीत तोही चालू शकतो. अगदीच घालू शकतो. हो. चोपपद्यते म्हणजे हा मिळते का? हा प्राप्त होते. मिळते. अच्छा, प्राप्त होते. उपपद्यते. उपपद्यते असं हे आत्मनेपदी रूप आहे हा. क्रियापदाचं. हम्म? ठीक आहे. हो हो हे क्रियापद आपण नंतर शिकूयात. म्हणजे हो. ही सगळी रूप कशी होतात आत्मनेपदी. पण आता तरी उपपद्यते म्हणजे प्राप्ती होते. प्राप्ती होणे. हा चालेल. स्वास्थ्य आणि सौख्य प्राप्त होते. ठीक आहे. हो चालेल. लताताई घेताय पुढचं 7वं? हो 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 इथं व्यायाम व्यायाम विधाय संध्या वंदनादिकं कुर्यात्. हा परत एकदा वाचा. तुम्ही खूप चुका केल्यात आता वाचताना.
इथं इत्थम. इत्थं व्यायामं हम्म. विधाय हम्म. संध्यावन्दनादिकं कुर्यात्. हा. तर ह्याच्यात संध्यावंदनादिकं मध्ये संध्यावंदन अधिक हा. अधिक आदिकम. आदिकम संध्यावंदन अधिक आदिकम हा म्हणजे म्हणजे काय, संध्या वंदन वंदनादिकम. आणि इतर आपण म्हणतो ना. हा इतर. म्हणजे इतर. तर इथं म्हणजे इतर. इतर नाही, इतर हा. नाही, इत्थम म्हणजे अशा प्रकारे. अच्छा इथं म्हणजे कथम अशा म्हणजे प्रकारे. हा कशा प्रकारे तशा किंवा प्रकारे कसं. इथं. अशा प्रकारे व्यायामाने व्यायाम हा. विधाय. करून हम्म. संध्या म्हणजे संध्या व संध्या वंदन आणि संध्या वंदन आणि इत्यादी इत्यादी करावे. करावे. अशा आपण म्हणतो प्रकारे ना संध्या व्यायाम. वंदन इत्यादी करावे, म्हणतो की नाही आपण हा म्हणजे मराठीत पण. हो संध्या वंदन. कोण काय व्यायाम अजून बोलणार होतं का? करावे. इत्थम लक्षात ठेवा बरं का, खूप चुका हो होतात हो इत्थमच्या वेळेला. इत्थम हो म्हणजे इथे नाही, अशा प्रकारे. अशा प्रकारे. हो हं? हो हा. आणि विधाय म्हणजे करून. करून व्यायाम करून. करून अशा प्रकारे व्यायाम करून संध्या संध्या वंदन वंदन इत्यादी करावे. करावे. मग इत्यादीला कोणता शब्द आहे इथं? आदिकम. हा संध्या अधिक वंदन संध्या. इत्यादी. हा हा पण ते संधी केली ते. इत्यादी हा देखील शब्द संस्कृतच आहे बरं का, लक्षात घ्या. हो पाठशाला गच्छामि. अं, कोण रामाय. कुठलं करताय? छाया नाही, मी वाचताय. छाया वाक्य वाचताय तयार का केलं बहुतेक? छोटस. रामाय नमस्कारम विधाय पाठशाला गच्छामि. कुठलं केलं आता वाक्य? नाही विधाय मी मध्ये केलं बरोबर, केलं. कोणीतरी दुसऱ्या वाचतायत. विधाय. हं. मग मी जर का स्वतःच तुम्ही. केलं. बर बर बर. ओके ओके ओके. कोणाच तरी दुसऱ्याचं चालू आहे त्यामुळे आता अच्छा. मनात बर वाचतंय बर बर, तो. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे हं, आता लताताई झाल्या, मग आता अपर्णाताईंना घेऊ देत 8वं वाक्य. हं. हो. हो. एषः प्रातःक्रमः सर्वेषां कृते हितायास्ति हिताय अस्ति सन्धिविग्रह एषः हा प्रातःक्रम सगळ्यांच्या प्रती हिताचा असतो. सर्वांच्या करता. कृते म्हणजे करिता करता म्हणलं होतं ना आपण. सर्वांच्या सर्वांच्या करता करिता हितासाठी असतो. हितासाठी असतो. हा. हिताय हिताय म्हणजे परत चतुर्थी आली, बरोबर. देवाय म्हणून हितासाठी. हितासाठी. चालेल, ठीक आहे. हं. पुढचं अपर्णाताई नंतर आता माधवीताई आहेत. माधवीताई आज आल्यात का नाही? हो आले. हा, मग घ्या ना ते. संस्कृत भाषायाम अनुवादः म्हणजे हा, संस्कृत भाषेमध्ये अनुवाद करायचा आहे. बरोबर. आता फक्त ओके. ठळक निळं न वाचता पुसटचं जे निळं आहे ना तेवढं वाचा आणि करायचा प्रयत्न करा. तू कहाँ रहता है? तू कुठे राहतोस? तू हम्म. म्हणजे त्वम. कहाँ रहता है? कुत्र वससी? बस, अगदी सोपं आहे, वर्तमान काळी वाक्य आहे.
ठीक आहे, क्वेश्चन पुढे. मार्क म्हणजे प्रश्नार्थी आहे. बरोबर आहे, प्रश्नार्थी आहे. पुढचं कोण आहे घेत आहे आता? सीमाताई आहेत? सीमाताई म्यूटवर आहात का? आलात का तुम्ही पहिल्यांदा? माझ्या मते आले आहेत. नाही दिसत नाहीये सीमा. मगाशी मला बघितल्यासारखं वाटलं. नाहीयेत, ठीक आहे, हरकत नाही. बर, पुढे आपण जाऊ. सीमाताई सोनसळे नाहीत, मग वैजंतीताई जोशी. हाँ मी घेते सर. क्या ऋषी वन में रहते हैं? हम्म अं, मराठीत क्या वाक्य सांगा म्हणजे बघू. की काय ऋषी वनात काय राहतात? ऋषी वनात राहतात? हम्म क्या म्हणजे किम, काय म्हणजे हम्म किम हम्म ऋषी. ऋषी अनेक वचन आहे म्हणून ऋषयः. हम्म वनेषु सप्तमी, वनेषु रहते हे अनेक वचन असल्यामुळे वसंती. वसंती किंवा निवसंती दोन्ही चालतं, निवसंती, हा निवसंती पण चालेल. किंवा वसंती पण किम चालतं. ऋषयः, किम ऋषयः वनेषु निवसन्ति किंवा अहो चालेल, वसंती. वसंती चालेल, अगदी काही हरकत नाही. हम्म ठीक आहे, हम्म. चालेल. म्हणजे वैजंतीताई नंतर विद्याताई. आता मैं भी वन में जाऊंगा. हा, मी सुद्धा वनात जाईन. हा, जे हा भविष्य काळ आहे. सुंदर, छान ओळखलं. अहम अपि वने वनात, ग- तो म्हणजे ए, सप्तमी आली. सप्तमी. हा, हा, वने आणि अहम म्हणून गमिष्यामी. बरोबर. गमगच्छतीचा जो भविष्य काळ आहे तो गमिष्यती झाला. त्याचं गमिष्यामी कारण की अहम आहे म्हणून. हम्म? हो हा, हो. चालेल, ठीक आहे. विद्याताई नंतर कोण आहेत आता? कपिलजी आहेत का आलेले? हो मी आहे. हा. वहां ऋषियों के दर्शन करूंगा हम्म म्हणजे तेथे ऋषींचे दर्शन घेईन. हा. वहां म्हणजे तेथे म्हणजे तत्र. हम्म दर्शन घेईन म्हणजे दर्शनम करिष्यामी. तत्र ऋषयः आता दर्शनम ऋषींचे म्हणजे काय होईल? संबंधकारक आहे. ऋषीनाम हा, ऋषी नाम. दर्शनम करिष्यामी. बरोबर. आता एक याच्यामध्ये चूक झालेली, कोण ओळखेल? शीचा दीर्घ केलाय सर षटकोनातला. ऋषींचा. नाही, तो ठीक आहे, तो ठीक आहे, पण अजून एक ऋषी नाम काहीतरी वाटतंय दीर्घच बघा. पाहिजे. ऋषी नाम दीर्घच आहे तो. बघा, एक छोटीशी चूक ऋषी आहे. ऋषियों के ऋषींचे आहे. म्हणजे हा, ऋषींचे ऋ- म्हणजे षष्ठी. हो, मग ते नाम म्हणजे षष्ठी आहे ना, हा, बहुवचन. षष्ठी झाली. हा, बहुवचन. पण तत्र ऋषींना दर्शन म्हणजे कोणाचे दर्शन करणार? ऋषींचे. मग ती द्वितीया पाहिजे ना. नाही, दर्शन हे द्वितीय, पण त्याचं विशेषण काय आहे? म्हणजे संबंध काय दाखवतात? ऋषींचं दर्शन ना, हम्म हम्म हो की नाही? संबंध दर्शवतोय म्हणून आपण ऋषी नाम म्हणतो. दर्शन म्हणजे सुंदर दर्शन करीन म्हणलंय का? नाही. सुंदर दर्शन असतं तर मग सुंदर हे विशेषण झालं असतं. पण इथे दर्शनाचा संबंध आपण दाखवतोय ना, ऋषींशी आहे हम्म हम्म. म्हणून ते
संबंध दाखवण्याकरता आपण षष्ठी वापरली षष्ठी. विभक्ती. ऋषी नाम ऋषी पाहिजे, नाम नाम बाणातला न पाहिजे होता. नाम रामानाम, बरोबर आहे ना? तिथे रामानाम होतं पण ऋषी नाम व्हायला पाहिजे. नो नो बाणातला. ते कसं ओळखायचं? न ते 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 हळूहळू कल्पना तुम्हाला तो सांगा. नियम येणार आहे, एवढंच मी सांगेन. आणि होते ही चूक बऱ्याच आपल्याकडनं होते, आणि माझी पण बऱ्याच वेळेला होते ही. म्हणजे न वापरू का न वापरू. आणि ह्याचं उत्तर एकच आहे, म्हणजे ह्याला उपाय एकच आहे की ते म्हणजे आपण आपली मातृभाषा जशी बोलतो ना तशी संस्कृत बोलून बोलूनच आपल्याला ते लक्षात येतं की नाही इथे न असायलाच पाहिजे. ठीक आहे. हा, पाचवं बघू आपण. कोण करत होता आता? विशाखाताईच करत होत्या ना? नाही, मी करणार आहे. अच्छा, तुम्ही करताय. हा, करा. ऋषी सत्य और धर्म की रक्षा करते हैं. ऋषी सत्य आणि धर्माची रक्षा करतात, हा रक्षतात किंवा हा, रक्षतात. फारच सुंदर वापरलं बघा. तर अनेक वचनी आहे आणि रक्षा म्हणून ते रक्षन्ति. सत्य आणि धर्म और धर्म. हम्म. पण मग ते औरला काय म्हणायचं? च म्हणजे हा, आणि येतं ना, आणि सत्य धर्म च. ओके. सत्यम धर्मम धर्मम च. च. ऋषयः, कारण ते अनेक वचन आहे आणि कर्ता आहेत, म्हणून ऋषयः सत्यम धर्मम च रक्षन्ति. बरोबर आहे. आणि सत्यम आणि धर्मम म्हणजे कुठली विभक्ती आली? सत्याचं आणि धर्माचं, म्हणजे सत्यम म्हणजे द्वितीय आली. बरोबर आहे. सत्याला आणि आणि धर्माला धर्माला रक्षितात. म्हणतात. हम्म. बरोबर. हो. हा, चालेल. विशाखाताई नंतर सुकेशाताई. आहेत का सुकेशाताई? अनम्यूट होती मी, सॉरी. हा, घ्या ताई ते 6वं. ते धर्माला सोडत नाही. हा, ते वे म्हणजे ते. बरोबर आहे. धर्म नाही म्हणजे न. धर्मम ते धर्मम न सोडते, सोडत नाही. सोडताना त्यजंती. त्यजंती. वे म्हणजे अनेक वचन असल्यामुळे त्यजंती झालं. त्यजंती. बरोबर. हा, त्याच्या मी चालवा बघू हे क्रियापद ताई. हम्म त्यजामी, त्यज हा धातू आहे ना, त्यज हम्म त्यजती. चालवा बघू क्रियापद वर्तमान काळात. मला ते नाही होते सर अजून. का नाही होत आहे बरं? आमी, आवह, आम, सी, हा. थह, थ, ती, तह, अंती. मी तुम्हाला शेवटचे प्रत्यय सांगितले. मग आता क्रियापद का नाही चालताना? म्हणा बघू. करा, प्रयत्न करा. कोणचं अज? त्यजच करायचं आपल्याला. चला, वध क्रियापद करा बघू. वध. वध 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 म्हणजे बोलणे. हा, वधच करू. हा, करा करा ताई. चुकू देत, काही हरकत नाही, करा. वदती, वदतः, वदन्ति. बर. वदतः मी भविष्य काळ करते ना सर? नाही, तुम्ही वदत. बरोबर करताय ना. वदसी, वदथ, वदथ. हा, वदामी, वदथः, नाही वदथ. ताई, वदामी. तुम्ही पहिल्यांदा कुठला घेताय? उत्तम पुरुष घेताय का प्रथम पुरुष घेताय? मी पहिले तो ती वाला म्हणजे बर, म्हणजे तुम्ही प्रथम पुरुषाने सुरुवात करताय.
मग हरकत नाही. त्यजती, त्यजतः, त्यजंती. हम्म हम्म. हा, पुढे नंतर काय होईल? यज त्यजसी, यजती यजथः यजथ. त्यजथ. हम्म. हा, यजामी 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 कुठे? यजा त्यजामी आहे ना. त. ताई, त्यज धातू आहे ना, त आहे ना, तलवारीतला त आहे ना. हम्म. मग का तो घालताय? त्यजामी, हम्म. पुढे काय? हा तजामी तज्जावः तज्जामः. हा, त्यजामी, हम्म. त्यजावह, त्यजामह. त्यो म्हणायचंय. त्य राहतोय हो. आपण त्यो गेला होता म्हणतो की नाही. न हा, हे तसला त्यो आहे तो. हा क्रियापद थोडं हे वद आणि याचं मला जमलंय चांगलं. थोडी हा प्रॅक्टिस करते. हा, ठीक आहे. पण म्हणजे त्यो म्हणायचंय, तो नाहीये, त्यो आहे, त्यो. त्य. हम्म, ठीक आहे, चालेल. सुकेशाताई नंतर कोण आहेत आता? मोहिनीताई आलेल्या दिसत आहेत आज. हो सर. हा, करा मोहिनीताई. दुर्जन 7वं की 8वं सर? सातवं, सातवं. 7वं. धर्म का त्याग कौन करते है? हा, धर्माचा त्याग कोण करतात? बरोबर. त्याग म्हणजे त्यागचं त्यजंती झालेलं आहे. बरोबर, त्यज धातू आहे. हा, तर के म्हणजे मला वाटते अनेक वचन. हा, आता धर्म का त्याग कौन करते है, तर कोण बरोबर. साठी के कोण साठी, हा, अनेक वचनी आहे करता, बरोबर. हो, अनेक वचनी. हा, म्हणजे कहाचं बहुवचन आपल्याला वापरायचंय. हा, कहाचं बहुवचन के. के, धर्म बरोबर आहे. कहा, कऊ, के, के. बरोबर. हा, धर्मम रामः, रामौ, रामाः प्रथमा. रामाह तसं फक्त इथे प्रथम. कहा, कऊ, के होतं मात्र. हो, बरोबर आहे, म्हणून ते के आलं. मग धर्मम के मम त्यजंती. के त्यजंती. येस, धर्मास कोण त्यागतो, त्यागतो. किंवा धर्मास कोण त्यागतात, कारण की अनेक वचनी आहे. जर का कोण त्यागतो म्हणलं असतं तर कह त्यजती झालं असतं. पण इथे आपल्याला कोण त्यागतात अनेक वचनी आहे, बरोबर आहे, बहुवचनी आहे करता. हो येतंय लक्षात? हो सर, ते बहुवचनी आहे. कारण की धर्म का त्याग, धर्म हा एकच नाही, सर्वांसाठी आहे, म्हणून इथे अनेक वचन वापरलेलं आहे. नाही नाही, त्याचा काही संबंध नाही. आता बघा ना, आपण आपल्याच वर्गाचं उदाहरण घ्या. आपण अनेक लोक आहोत, पण आपल्या सगळ्यांचा धर्म हिंदू धर्म आहे की नाही. हो, मग आपण कशाला अनेक धर्म म्हणायची गरज आहे? तर के हा कोणचा के याबद्दल मला जरा म्हणजे बहुवचन आहे ना, ते बहुवचन आहे, पण धर्म कशाला बहुवचन करायचंय? हा, धर्म एकच असेल. हा, कर्म जे आहे ते धर्म आहे ना. त्यागाची क्रिया कोणावर होतीये? धर्मावर होतीये. धर्मावर. म्हणजे कर्म आलं. मग कर्माची अनेक वचन करायची इथे गरज नाहीये. धर्मों का त्याग कोण करते है, असं जर का विचारलं, धर्मों का, तर मग ते कर्म अनेक वचनात जाईल. अनेक वचन असेल. हो, पण धर्म का म्हणजे एका धर्माचा. येतंय लक्षात? हो सर. हा, बस चालेल, तर ठीक ते आहे. मला मध्यम पुरुष येते, मी ते बाल बोध त्याच्यामध्ये वाचलं सर. पण आपण प्रथम म्हणजे ते जे 3 प्रकारचे ते मध्यम पुरुष, उत्तम हो पुरुष हे हो जे हो. वापरतात, ते का वापरतात ते नाही मला कळलं. अहो, अगदी सोपं आहे बघा. उत्तम पुरुष म्हणजे मी, आपण दोघं आणि आपण सगळे. ठीक आहे. संस्कृत मध्ये त्याला उत्तम पुरुष म्हणतात.
मी, आपण दोघे आणि आपण सगळे आपण या सगळे, याला उत्तम पुरुष म्हणतात. उत्तम पुरुष. ओके. ठीक आहे. मध्यम पुरुष म्हणजे कोण? तू, तुम्ही दोघं, तुम्ही सगळे. अच्छा. हा, म्हणजे इथे आपण समजा आता मी तुमच्याशी बोलतोय तर मी म्हणेन ना तू कर, किंवा मी तुम्हा नवरा बायकोंशी बोलतोय, दुरुकर नवरा बायकोंशी, तर हो तुम्ही दोघं ते करा. हो आणि समजा मी तुमच्या दुरुकर फॅमिलीशी बोलत असेल तर मी म्हणेन की तुम्ही सगळे माझ्याकडे या. हो. तर याला तो म्हणायचा मध्यम मध्यम पुरुष झाला. मध्यम पुरुष. तू म्हणजे मोहिनी, ही व्यक्ती झाली. राईट. बरोबर. हो मोहिनी आणि तिचे यजमान हे म्हणजे तुम्ही दोघं. बरोबर. मी बोलतोय असं समजतोय मी या ठिकाणी. ठीक आहे. आणि सगळी धुरुक्कर फॅमिली म्हणजे तुम्ही सगळे. तुम्ही सगळे. हो. तर आलं मग लक्षात? जो प्रथम वचनी आपण जसं इंग्लिशमध्ये आय, मी जे जे वापरतो ते बरोबर म्हणजे आहे. इथे उत्तम पुरुष आहे. आणि बरोबर. आपण यू जे यू हा आणि यू, यू हा ऑल. यू ऑल जेव्हा हे वापरतो ते मध्यम पुरुष आहे. बरोबर आहे. आणि आता आपण म्हणतोय तो. हा, ही, शी, और इट. हा, लाईक. ही, शी, इट आणि हा, ते ते म्हणजे म्हणजे प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. संस्कृत मध्ये प्रथम पुरुष, आणि आपण मराठीत जर का तुम्ही व्याकरण शिकला असाल तर प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, आणि आपण त्याला तृतीय पुरुष म्हणतो. द्वितीय पुरुष. हो हो सर. हा, आत्ता कळलं. ते मी हा, वाचलं सर, मी बालबोधचं ते धडे पाठ वाचतेय, पण मग मला ते बारीक बारीक हे कळत नाही की हेच का म्हटलंय, याला का म्हणतात ते. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, वाचलं. हरकत नाही. पण मग तुम्ही विचारत जा ना ग्रुपवर. हो सर, मी विचारणार होते, पण आता मी 3 दिवस मी पण नव्हते ना सर. हो, बरोबर आहे. तुम्ही पण गुरुचरित्राचंच प्रवचनाला आणि येत मी होता. तिथे व्हॉलेंटिअरिंग करत होते म्हणून मी लवकर परत येऊ शकत नव्हते. हा, मग बरोबर आहे, बरोबर. म्हणून तुमचे बुडत होते. आणि हा, मी हा. अगदी 10 वाजता घरी यायचे, त्यामुळे मग मला काही बर बर बर, हरकत नाही. नाही, पुण्यकर्मच करत होतात, त्यामुळे हो हरकत नाही. हो. चालेल. पुढे कोण आहेत? मोहिनीताई नंतर आता एकदम छायाताई आहेत. हो सर. हा, 9वं वाक्य दुर्जन. घ्यायचंय आपल्याला. अच्छा. वे नाही, सॉरी, दूसरों आठवं. दुर्जन दुर्जन धर्म को छोड़ते हैं. हा, म्हणजे इथे अनेक वचनी आहे बरं का, बहुवचनी आहे करता. दुर्जन दुर्जन, हा म्हणजे दुर्जन म्हणजे दुर्जन म्हणजे धर्म, दुर्जन. दुर्जनच म्हणता येईल. धर्माला सोडतात, बरोबर आहे. धर्म को छोड़ते. दुर्जनः धर्मं त्यजति. नाही, आता नीट त्यजन्ति. बघा. त्यजन्ति. दुर्जनः धर्मं त्यजन्ति. त्यजन्ति. दुर्जनाः धर्मं त्यजन्ति. द्वितीय. दुर्जनः धर्मं त्यजन्ति. हा, धर्मम म्हणजे कुठली विभक्ती आली? तृतीय. धर्मम. कर्म आहे. आधी धर्म हा शब्द काय आहे? अकारांत पुल्लिंगी शब्द आहे ना. धर्मम, हा. धर्म, हा, धर्म, तो धर्म. बरोबर. हो. हा, म्हणजे अकारांत पुल्लिंगी शब्द आहे, म्हणजे तो राम प्रमाणे चालेल. राम, आता राम रामाय. शब्द, राम हा रामौ, राम हा प्रथमा, रामम रामौ, रामान द्वितीया, रामम. तसं धर्मम म्हणजे काय झालं? अच्छा. म्हणजे कुठली षष्टी. विभक्ती झाली? ताई, आत्ता आपण काय म्हणलो? राम हा रामौ, राम हा प्रथमा, रामम रामौ, रामान द्वितीया. द्वितीय.
हा, द्वितीय एकवचन. एकवचन द्वितीय. बरोबर. युवा. आता दुर्जना हा काय आहे हे वाक्यामध्ये? दुर्जना हा हम्म. द्वितीय. ताई, धर्म पण द्वितीय आहेत आणि दुर्जना हा द्वितीय आहेत. सगळेच जण द्वितीय मध्ये का बरं? धर्माचं ते विशेषण आहे का? आहे. मग दुर्जन हे वाक्यामध्ये काय आहे? हम्म. त्याग करणे हे क्रियापद आहे. हो. कोण करतो त्याग? दुर्जन म्हणजे ते काय आहे? करता. हा, करताय. म्हणजे तो प्रथमेत पाहिजे. हो. मग अनेक वचनी करता असेल तर दुर्जना हा होईल ना. प्रथम पुरुष द्वितीय. प्रथम पुरुष नाही, प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्ती. हा, दुर्जना हा त्यजंती आणि प्रथम पुरुषामधला हा करताय म्हणून त्यजंती झालं, अनेक वचनी करताय. हो. कारण की आपण तुमच्या आणि माझ्याविषयी बोलत नाही आहोत, बरोबर? हो. आपण तिसऱ्याच कोणाविषयी तरी बोलतोय. हो. आणि या ठिकाणी आपण दोघ जण दुर्जन माणसांविषयी बोलतोय म्हणून प्रथम पुरुषातलं बहुवचन झालं ते दुर्जना हा. दुर्जना हा. धर्मम त्यजंती. हो सर. हा, येतंय का लक्षात का परत मी सांगू? आता आलंय सर लक्षात. हा, हे बघा, वाक्यातलं क्रियापद शोधायचं, क्रियापदाला कोण हा प्रश्न विचारायचा, क्रियापदाला काय हा प्रश्न विचारायचा आणि जी उत्तरं येतील ती वाक्यातली कर्ता आणि कर्म असतात. हो. कोणचं उत्तर आलं की तो कर्ता होतो, कायचं उत्तर आलं की ते कर्म होतं. ठीक आहे. हो. हा, चालेल. मग आपण आता लताताईंकडे जाऊयात. 9वं वाक्य. हो. वे दूसरों की निंदा करते हैं. म्हणजे ते दुसऱ्यांची निंदा करतात. बरोबर. ते अन्यान निंदयंती. हा, आता ते निंदयंती क्रियापद झालं. निंदा बरोबर आहे. करतात. त्याची संधी निंद अधिक यंती म्हणजे अ अधिक अ का? नाही नाही नाही, निंदयंती हेच क्रियापदाचं रूप आहे. मग त्याची संधी नाही करायची ना. ताई, तिथे संधीचा प्रश्न येतच नाही, क्रियापदच आहे ना. हा, ते अन्यान निंदयंती म्हणजे ते द्वितीय. निंदा करतात. आणि मग यात काय सांगायचं आता? ते क्रिया करता झाला. बरोबर. कर्म कुठलं आहे? अन्यान म्हणजे अन्यान दुसऱ्यांची, नाही दुसऱ्यांची ते बरोबर करतात आहे. म्हणजे निंदा. हा, हा, पण दुसऱ्यांची निंदा करतात. बरोबर आहे. अन्यान कर्म आता झालं. दुसऱ्यांची निंदा करतात त्याऐवजी आपण ते दुसऱ्यांना निंदतात. निंदतात. हा, दुसऱ्यांना निंदतात. मग दुसऱ्यांना म्हणजे काय होईल? विशेषण. विशेषण आहे का ते? निंदतात. कर्ता कोण आहे? बर, निंदतात. करतात ते. कोण निंदतात? ते निंदतात. काय निंदतात? ते निंदतात. दुसऱ्यास निंदतात ना. दुसऱ्यास. अन्यान. अन्यान म्हणजे ती कर्म द्वितीय झालं. पाहिजे, कर्म झालं. कर्म. आणि त्यांनी कंसामध्ये दिलंय बघा, अन्य या शब्दाची हो द्वितीय हो, पुढे अन्यान होते. अन्य द्वितीय. कारण की अन्य हा शब्द तुम्ही अजून शिकलेले नाहीत म्हणून त्यांनी हा. कंसात त्यांनी तुम्हाला हिंट दिलेली आहे. हो, पुढे दिलेले. हम्म. द्वितीय विभक्ती म्हणजे ते प्रथमा विभक्ती. हा, अन्यान द्वितीय विभक्ती. ते दुसऱ्यास आणि निंदतात. क्रियापद. निंदयंती क्रियापद. ते असल्यामुळे हे अनेक वचन निंदयंती. बरोबर आहे. ताई, आता सगळ्यांनी ना, म्हणजे मी फक्त ताईंना उद्देशून नाही म्हणते, पण सगळ्यांनी जरा थोडेसे आपण जी संस्कृत मध्ये अनुवाद करतो ना, ती वाक्य आता हळूहळू आपण वाक्यामध्ये आपल्या दररोजच्या वापरामध्ये वापरायला पाहिजेत. ते दुसऱ्यांना निंदतात.
आपण जेव्हा आता बोलतो ना